46 अंशात होरपळणाऱ्या शहापूरकरांसाठी भव्य मानवी साखळीचा एल्गार. डॉक्टर, शिक्षक, विद्यार्थी, पालक, वकील, व्यापारी, विविध संस्था, संघटना एकवटल्या. शहापूरकर संघर्षाच्या भूमिकेत एकेकाळी थंड हवेचे ठिकाण म्हणून ओळखला जाणारा शहापूर तालुका आज 46 अंशाच्या जीवघेण्या तापमानात होरपळतोय. महामार्गामुळे झालेली निसर्गाची हानी, वाढते प्रदूषण आणि पर्यावरणाची दाहकता याकडे राज्य शासनाचे लक्ष वेधण्यासाठी संतोष शिंदे व समस्त निसर्गप्रेमी शहापूरकरांनी कंबर कसली आहे. याच अनुषंगाने डॉक्टर, शिक्षक, पालक, विद्यार्थी, व्यापारी, वकील, सर्व सामाजिक संस्था, संघटना आणि प्रत्येक सामान्य नागरिकाला एकत्र आणून भव्य मानवी साखळी आंदोलन उभे करण्याचा निर्धार करण्यात आला. वैश्य समाज हॉल, शहापूर येथे आयोजित बैठकीत पक्ष भेद विसरून मुलांच्या भविष्यासाठी, शहापूरकरांच्या निर्मळ श्वासासाठी एकत्र येण्याचे आवाहन करण्यात आले. वाढलेल्या तापमानाचा जाब विचारण्यासाठी आणि शहापूरचे तापमान खाली आणण्यासाठी या बैठकीत सविस्तर चर्चा झाली. महामार्गामुळे झालेल्या निसर्गाच्या हानीवर उपस्थित मान्यवरांनी तीव्र चिंता व्यक्त केली. सरकारला जागे करण्यासाठी मानवी साखळी आंदोलनाची दिशा कशी असावी यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. संतोष शिंदे यांच्या विनंतीला मान देऊन विविध स्तरातील प्रमुख मान्यवर यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ही बैठक यशस्वीरित्या पार पडली असून लवकरच भव्य मानवी साखळी आंदोलनाची दिशा व तारीख जाहीर केली जाणार आहे.